नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझे नाव विजय ज्ञानेश्वर भोर. हां गाव हिवरेतर्फे नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हां. तर दादा आज आपण आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. हो. तर मला सांगा दादा, हा जो आपला कांद्याचा प्लॉट आहे हा साधारणतः दादा कांदा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? 2 महिने. हां, म्हणजे 2 महिन्याचा कांद्याचा प्लॉट आता कंप्लीट झाला आहे बरोबर. हो, 2 महिने. हां, तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये कांदा स्पेशल, गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केले कांद्याला वापरले. खाली टाकलेले. म्हणजे ज्यावेळेस अमोनी टाकतो आपण त्या पिरियडला, अमोनीच्या पिरियडला टाकलेली, म्हणजे ज्यावेळेस अमोनीचे पाणी भरतो त्या पिरियडला बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कांदा या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? याचे रिझल्ट तुमच्या समोरच आहे. हां बरोबर. तो तिकडे प्लॉट आहे, तो रासायनिक खतांचा आहे. ते केमिकल खतं वापरली त्याला. केमिकल आणि हे हां. आपले कार्बन युक्त खत आहे. म्हणजे याच्या खाली जो प्लॉट आहे त्याला तुम्ही रासायनिक खतं वापरलेली रासायनिक खतांचा आणि हा जो प्लॉट आता दिसतोय याला तुम्ही जैविक खतं वापरली आपली जैविक खत आहे. बरोबर. तर मग जैविक खतं आणि रासायनिक खतांच्या तुलनेत जर म्हटलं तर मग खर्चामध्ये निम्म्यानी बदल. निम्म्यानी बदल. म्हणजे तुम्हाला साधारणतः किती खर्च आला? इथं 9,000, हां. तिथे 16,000 रुपये खर्च आहे. म्हणजे जवळजवळ सेम तीच खत, तेच सगळं काही, हां. तेवढंच. हां. हे 9,000 मध्ये झाला. हा प्लॉट 1 एकर आहे, तो पण 1 एकर आहे. हां. हा 9,000 रुपये आणि तो 16,000. त्याला सगळं तुम्ही रासायनिक वापरलेलं आहे. रासायनिक. आणि त्याला हे तुमचा हा जो प्लॉट आहे हा जैविक वापरलेला आहे बरोबर. सेंद्रिय कार्बन. हा म्हणजे जैविक जी आपली खतं आहेत यावर्षी आपण चेंज करून हा म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरली बरोबर. म्हणजे खर्चामध्ये तुमची बचत झालेली. म्हणजे आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं तुमच्या हातात जो कांदा आहे तर आता कांद्याची साईज व्हायला सुरुवात झालेली. कांद्याला पांढरी मुळी पण अशी जबरदस्त अशी पांढरी मुळी पण आहे बरोबर. आणि पात जर पाहिली तर पात लूज नाही, असा कडक पान आहे पात. आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर एकदम कडक पात आहे. आणि खाली जर पोगर पाहिलं तर एकदम जाड पोगर आहे कांद्याला बरोबर. एकदम छान. हा आता जर बरोबर आता प्रत्यक्षात तुम्ही वापरलेले आणि अनुभव घेतलेला आहे बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही जे कडूचा आपण वरून कांद्याला स्प्रे काढला तर त्याचा तुम्हाला काय काय बेनिफिट भेटला दादा? याच्यात बघा ना, गाभ्यामध्ये मावा हा दिसतच नाही बरोबर. म्हणजे गाभ्यामध्ये जो मावा म्हणतो आपण मावा तुडतुडे हे दिसतच नाही. म्हणजे फवारल्यानंतर तुम्ही ना प्रत्यक्षात तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. अनुभव घेतला. काय होतं दादा, ज्या पिरियडला तुम्ही कडूचं वरून स्प्रे काढता तर तुमचं झाड 15 दिवस कडू होतं. त्याच्यामुळे तुमचा मावा तुडतुडे, पांढरी माशी, रसशेकडी काहीच खात नाही झाडाला. मारून नाही का 10 ते 12 दिवस झाले. तुम्ही बघा याच्यात नाही ना गाभ्यामध्ये मावा हा प्रकार नाहीचे नाही, दिसतच नाही. नाहीचे गाभ्यामध्ये ना. रासायनिक आपण मारलं ना, रासायनिक हा. चौथ्या किंवा 5व्या दिवशी ते परत दिसतं हा आपल्याला. म्हणजे तुम्हाला परत फवारणी घ्यायला तो लागते. अनुभव आहे. आणि याच्यात तो अनुभव कडू बरोबर. म्हणजे कडू जर झाल्यानंतर त्यातला रस शोषणं पूर्ण बंद झालं बरोबर. हाजरी कडूचा एकदम हा म्हणजे तुम्ही स्वतः वापरलेले ना अनुभव घेतलेला आहे बरोबर. हा. दोन्ही क्षेत्रासाठी ते कडूचं वापरले. हा 1.5 लिटर वापरले. हा 1.5 लिटर कडू घेतलं तुम्ही दोन्ही क्षेत्राला आता वापरलेले. शिल्लक आहे अजून अजून शिल्लक आहे. स्प्रे आपला याचा कडू आणि ती चवळी चालू व्हायची आधी त्याला पण तुम्ही कडूच वापरले ना. ते वापरले, पण त्याच्यावर काय हा. हे होत नाही. म्हणजे चालू मालाला जर असेल तर मारता येत नाही. एवढाच विषय. मग एवढाच विषय आहे का जोपर्यंत चालू माल नाही म्हणजे चालू होत नाही माल तोपर्यंत चालू नव्हता ना, तोपर्यंत एकदम बेस्ट रिझल्ट. हा पण कडू चालू झाल्यावर आपल्याला कडू मारता येत नाही. कारण जर कडू मारला तर पूर्ण शेंग कडू होऊ शकते बरोबर. तर मला एक सांगा दादा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? एकदम छान. हा. छान आहे. इतर रिझल्ट पण चांगले आहे. हा. आणि जे खर्च आहे आपला निम्म्याने कमी खर्च होतो. बरोबर. म्हणजे खर्च पण निम्म्याने कमी बरोबर. आता विषय असा आहे का कांद्याला बाजार असो किंवा नसो, हा रासायनिकला तो खर्च करावाच लागतो बरोबर आहे. तो तो जर 9 महिने निम्म्याने जर वाचलं बरोबर. तर तेच आपल्याला बेनिफिट तिथं भेटतो. हा म्हणजे जर उत्पन्नाचं कसं आहे, उत्पादन काढणे आपल्या हातात आहे. पण बाकीचं जर बाजारात जर म्हटलं तर तुम्ही खर्च किती करता याच्यावर तुमचं गणित राहतं बरोबर. मग खर्च जरी कमी असला मार्केट जरी त्या तुलनेत असलं तर बरोबर ते इक्वल होऊन जातं. एकूण होते बरोबर. विषय म्हणजे सेंद्रिय कार्बनची जी खते बरोबर. वापरून नाही हा. का एकदम समाधानी आहे. म्हणजे चांगला रिझल्ट पण भेटलेला आहे. तुम्ही आणि प्रत्यक्ष वापरलेले खर्चात पण बचत होती बरोबर. म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न बरोबर. तर इतर शेतकऱ्यांना तुमचं जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहे त्याबद्दल काय सल्ला असेल? सर्वांनी वापरा. सर्वांनी ही दाणेदार खतं अवश्य वापरा. हा म्हणजे तुम्ही स्वतः वापरलेले आणि रिझल्ट घेतलेला आहे बरोबर. वापरलेले हा तो रिझल्ट हे 2 महिन्याचे कांदे बरोबर. 2 महिन्याचा कांदा आहे बरोबर. कंप्लीट 2 महिन्याचा कांदा आहे. हा तर दादा आपल्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि कडू ही औषधं वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. हा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद. हो.